विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. कालच आपण या ठिकाणी प्रकरण नंबर 2 लोकसंख्या भाग 2 यावरील स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम पाहिले. या परिणामानंतर प्रकरण नंबर 2 लोकसंख्या भाग 2 यावरला स्वाध्याय आपण पाहिला. त्यामध्ये अचूक सहसंबंध ओळखा, टिपा लिहा, भौगोलिक कारणे लिहा, फरक स्पष्ट करा आणि सविस्तर उत्तर लिहा अशा स्वाध्यायाची आपण चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. आज विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण नंबर 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन. प्रकरणाचं नाव आहे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन. आता मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन, मानवाने या भूमीचा उपयोग कशा पद्धतीने केलेला आहे, साधन संपत्तीचा वापर करून मानवी वसाहती या ठिकाणी निर्माण कशा झालेल्या आहेत. फार प्राचीन काळापासून मानव हा नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर आपलं वसतिस्थान या ठिकाणी निर्माण करू शकतो. जेव्हा रानटी अवस्थेत मानव होता तेव्हा गुहेत, कपारीत आणि जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे याचा वापर करून मानव प्रथमतः या ठिकाणी निवारा करू लागला आणि तोच त्या ठिकाणी नंतर समूहाने राहू लागला. यालाच मानवी वस्ती असे म्हणतात. या भूमीवरील त्या भूमीचा उपयोग मानवाने वस्ती निर्माण करण्यासाठी कसा केलेला आहे तो आपण या प्रकरणात पाहणार आहोत. आता तुमच्यासमोर जी काय ही आकृती दिलेली आहे बघा. आता या आकृतीमध्ये तुम्हाला आकृती क्रमांक 3.1 मधील चित्राचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या असा प्रश्न या ठिकाणी या आकृतीवरून केलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीचं निरीक्षण जर आपण केलं तर प्रथमतः तुमच्या सहज लक्षात येईल, हा जो पांढरा भाग आहे, हा पूर्ण पांढरा भाग या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश आपणाला दाखवलेला आहे. यानंतर या ठिकाणचा काही भाग नदीपात्र रुंद दाखवलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी असणारा जो भाग आहे नदीपात्राचा रुंद असा भाग दाखवलेला आहे. नंतर या ठिकाणी उंच पर्वत, थंड भाग, हा जो भाग पूर्ण या ठिकाणी दाखवलेला आहे उंच पर्वतीय आणि थंड प्रदेश दाखवलेला आहे. नंतर तीव्र उतार, तर या ठिकाणी दाखवलेला जो भाग आहे हा तीव्र उताराचा आहे बघा, तीव्र उतार. आणि हा जो भाग पूर्ण आहे घनदाट जंगलाचा. आणि नंतर शेवटी या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा जो भाग आहे तो पूर्ण डोंगर पायथा आणि सपाट जमीन आहे. ही पूर्ण या ठिकाणी सपाट जमीन आणि डोंगर पायथा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर ईकडे जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर हा भाग या ठिकाणी पूरतट आणि पूर्ण हा जो भाग आहे जंगलव्याप्त तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. यानंतर या ठिकाणी पायथ्याला जो भाग तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे हा त्रिभुज प्रदेशाचा भाग आहे. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांच्या प्रदेशाचा हा प्रदेश या ठिकाणी डेल्टा प्रदेश किंवा त्रिभुज प्रदेश या नावाने ओळखला जातो. हा अतिशय सुपीक मैदानी प्रदेश असा गणला जातो. ही पूर्ण आकृती या ठिकाणी हवाई छायाचित्राद्वारे घेतलेली आहे. सॅटेलाईटद्वारे ही प्रतिमा किंवा हवाई छायाचित्राचा उपयोग करून आपणासमोर हे चित्रण या ठिकाणी मांडलेलं आहे. यावरून आपणाला आकृती क्रमांक ही जी आहे 3.1 मधील चित्राचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या असा या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारला आहे. तुमच्या आता लक्षात आलं असेल की या ठिकाणी मानवी वस्ती आणि भूमी उपयोजना पहिल्याच
पानावरती म्हणजे 21 पानावरती ही आकृती आपल्याला दिलेली आहे. त्याचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि खालील प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यावायची आहेत. आता पाहूया, या ठिकाणी आपल्याला दिले बघा, हा भाग आहे. आकृती क्रमांक 3.1 मधील चित्राचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. चित्र म्हणजे हा भाग आहे. या चित्राचं निरीक्षण करायचं आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची. इथं पहिला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, अ, ब, क, ड, ई पैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल? प्रश्नचिन्ह आणि का असं उत्तर दिलेलं आहे तिथं. तर या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्या सहज लक्षात येईल की अ भाग इथं आहे, ब भाग इथं आहे, क भाग त्याच्या खाली आहे, नंतर ड इथं आहे, नंतर ई इथं आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 भाग या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे अ, ब, क, ड आणि ई पैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ आणि का? आता या ठिकाणी अ जर भाग पाहिला आपण पूर्ण बर्फाळ आहे, नंतर ब पाहिला तर या ठिकाणी तीव्र उतार आणि जंगलमय प्रदेश आहे, आणि क पाहिला तर डोंगर पायथा आणि सपाट जमीन आहे. ड पाहिल्यानंतर या ठिकाणी त्रिभुज प्रदेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ई पाहिल्यानंतर पूर तटाचा भाग आणि घनदाट जंगलाचा प्रदेश आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मग मानवी वस्ती या ठिकाणी कोठे निर्माण होऊ शकते? तर मानवाला ज्या ठिकाणी अनुकूल अशी परिस्थिती असते, अशा अनुकूल भौगोलिक परिस्थितीमध्ये मानव आपली वस्ती स्थापन करू शकतो, त्या ठिकाणी तो राहू शकतो. मग याचं उत्तर या ठिकाणी परफेक्ट येईल. उत्तर याचं या ठिकाणी पहा की पहिला या ठिकाणी हा जो घटक आहे क, नंतर आहे ड. क आणि ड. आता क या ठिकाणी डोंगर पायथा आणि सपाट या ठिकाणी असणारी जमीन आहे, इथं लोकवस्ती आपणाला पाहायला मिळेल किंवा निर्माण होऊ शकते. तसंच ड हा जर भाग पाहिला तर या ठिकाणी त्रिभुज प्रदेश आहे, गाळाचा सुपीक त्रिभुज प्रदेश आपण म्हणतो, या ठिकाणी असल्याने मोठ्या प्रमाणात इथं मानवी वस्ती निर्माण होऊ शकते. आणि त्याचं कारण आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. क या ठिकाणी का तर डोंगर पायथा आणि सपाट जमीन असल्यामुळे, आणि ड या ठिकाणी का तर त्रिभुज प्रदेश आणि मैदान भाग या ठिकाणी आपल्याला असल्याने इथं लोकवस्ती निर्माण होऊ शकते, असं याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला देता येते. आता या ठिकाणी पाहूया, दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे बघा. हा दुसरा आहे की वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही आणि का? असा प्रश्न दिला आहे. लक्षात येतं आहे का? वरीलपैकी म्हणजे वरील आकृती दाखवली आहे त्यामध्ये कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही? प्रश्नचिन्ह आणि का, परत प्रश्नचिन्ह या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आपण या ठिकाणी बारकाईने निरीक्षण जर आपण सहज केलं, या आकृतीचं मगाशी सांगितल्याप्रमाणे अ, ब, क, ड, ई पैकी मानव वस्ती कुठं निर्माण करू शकेल? तर या ठिकाणी या प्रश्नांचं उत्तर आहे की हा भाग पहा तुम्ही आता, की हा एक झाला, हा अ भाग झाला, नंतर थोडे पाहूया, इथं हा अ भाग पहा अ भाग, नंतर या ठिकाणचा हा ब, नंतर या ठिकाण आपण जर पाहिलं तर ई, तर ई इथं आला. तर अ, ब आणि ई या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही. का? तर अ जो भाग आहे तो अतिशय उंच, थंड हवामान, बर्फाळ प्रदेश, बर्फाच्छादित भूमी या ठिकाणी असल्यामुळं मानवी वस्ती या उंच पर्वतमय थंड हवामान प्रदेशात वस्ती निर्माण होऊ शकणार नाही, सर्वत्र बर्फाचा भाग. नंतर ब त्या ठिकाणी दिला आहे, त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा जो बचा भाग आहे, इथं या ठिकाणी तीव्र उतार आहे आणि पूर्ण भाग या ठिकाणी जर तुम्ही पाहिला जंगलमय आहे, घनदाट अरण्याचा प्रदेश, यामुळे इथंही वस्ती आपण करू शकणार नाही.
आणि शेवटी या ठिकाणी ई दिलं आहे बघा, हा ईचा भाग आहे. तर या ठिकाणी पूरतट निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामुळं हा सभोवतालचा प्रदेश जर आपण तुम्ही पाहिला तर या ठिकाणी पूर्ण घनदाट अरण्याचा किंवा जंगलाचा प्रदेश या ठिकाणी पाहायला मिळतो. हा पूर्ण जंगलाचा भाग इथं पाहायला मिळेल आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी वस्ती निर्माण करता येणार नाही, याची कारणं या ठिकाणी आपण सांगू शकतो. नंतरचा पुढला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे या ठिकाणी पाहता. प्रश्न या ठिकाणी तिसरा आहे की वरीलपैकी वस्ती निर्मितीकरता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हास वाटते. आता प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी तुम्हाला विचारला आहे, वरीलपैकी वस्ती निर्मितीकरता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असे तुम्हास वाटते. या ठिकाणी आपल्याला उत्तर असं सांगता येईल की वरीलपैकी ज्याला आपण म्हणतो प्राकृतिक घटक. मग प्राकृतिक घटक कुठले आहेत? भूरचना, वनक्षेत्राचा भाग, नदी किंवा किनारी प्रदेश आणि त्रिभुज प्रदेश या भागामध्ये आपण वस्ती निर्मिती करू शकतो आणि हे निर्मितीकरता घटक कारणीभूत ठरू शकतात असे आपणास वाटते, असं आपण त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. कारण का? प्राकृतिक रचनेचा विचार जर केला, भूरचना, त्या ठिकाणची जमीन सुपीक असेल, सपाट असेल, पाण्याचा या ठिकाणी भरपूर पुरवठा असेल, तर अशा आल्हाददायक हवामानाच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. वनक्षेत्राचा भाग त्या ठिकाणी असेल, नदी किनारे असतील, नदीचा या ठिकाणी वापर किंवा नदीच्या पाण्याचा वापर शेतीसाठी, सुपीक गाळाची मृदा किनारी प्रदेशामध्ये या ठिकाणी मानवी वस्ती आपण निर्माण करू शकतो. तसंच किनारी प्रदेशामधील असणारी जी काय आपल्याला म्हणतो किनाऱ्याचा भाग, त्या ठिकाणचा असणारं हवामान, त्या ठिकाणी असणारे पर्जन्य, त्या ठिकाणी असणारे पाणी, या अनेक कारणामुळे तिथंही वस्तू आपण निर्माण करू शकतो. आणि त्रिभुज प्रदेशाचा म्हणजे गाळाचा सुपीक मैदानी प्रदेश, याही ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात वस्ती निर्माण करू शकतो असं आम्हास या ठिकाणी वाटतं, असं आपण त्या ठिकाणी उत्तर द्यावायचे आहे. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4 हा जो प्रश्न क्रमांक 4 आहे तो त्या ठिकाणी तुम्ही पाहायचा आहे की वस्ती निर्मितीवर. आता या ठिकाणी पहा, हा प्रश्न क्रमांक 4 पाहूया. आता वस्ती या ठिकाणी बघा, तिथं जरा मोठा करूया भागा. तर बघा इथं आहे. आता वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकासोबतच आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकत असतील का, असा प्रश्न विचारला आहे. तर वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकासोबतच आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकत असतील का. आता वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकासोबत, आता प्राकृतिक घटक आपण वरती पाहिले की भूरचना असेल, वनक्षेत्र असेल, नदी असेल, किनारी प्रदेश असतील, त्रिभुज प्रदेश असेल, हे प्राकृतिक घटक आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकतात का, तर याचं उत्तर असणार आहे होय. या ठिकाणी होय. कारण का, लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा प्रभाव या ठिकाणी वस्ती निर्मितीवर आपल्याला पाहायला मिळतो आणि ती वस्ती भिन्नता त्या ठिकाणी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला पाहायला मिळते, की जेणेकरून वस्तीतील ही भिन्नता आपण जर पाहिली तर या ठिकाणी प्रथमतः डोंगर पायथ्याला किंवा डोंगरावरती जर आपण पाहिलं तर या ठिकाणी म्हणतो पाडा, नंतर वाडी, नंतर गाव, नंतर नगर, नंतर शहर, नंतर महानगर आणि नंतर काय महानगर, अशी संलग्न नगरे निर्माण होऊ शकतात. म्हणजे प्राकृतिक घटकाचा वस्तीतील आर्थिक क्रियावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो, असं आपण त्या ठिकाणी त्याचं उत्तर देऊ शकतो. हाही भाग या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजेच या ठिकाणी कारणीभूत ठरू शकतात हा भाग या ठिकाणी झाल्यानंतर आपण प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5 पाहूया. प्राकृतिक घटकाचा वस्तीतील आर्थिक क्रियावर परिणाम होऊ शकतो का. आता प्राकृतिक घटकाचा वस्तीतील आर्थिक क्रियावर परिणाम होऊ शकतो का, तर याचंही उत्तर या ठिकाणी होईल की होय. मग होय म्हणजे काय, या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी असणाऱ्या साधन संपत्तीवर किंवा व्यवसाय आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतील. म्हणजे प्राकृतिक घटकाचा वस्तीतील आर्थिक क्रियावर परिणाम होऊ शकतो का. आता प्राकृतिक घटकाचा वस्तीतील आर्थिक क्रिया वर परिणाम होतो का. प्राकृतिक घटक जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी साधन संपत्ती असेल, त्या ठिकाणी असणारे व्यवसाय असतील आणि त्यामुळं या ठिकाणी आर्थिक क्रिया निर्माण होऊ शकतात. हाही भाग या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. नंतरचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतोय की प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6वा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पहा की 6वा प्रश्न आहे
की हा प्रश्न या ठिकाणी आपण पाहत असताना इथं बघा आता हा 6वा प्रश्न, एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी तयार करा. आता ह्या ठिकाणी सुंदर प्रश्न विचारलेला आहे की एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी तयार करा. काही एखादं क्षेत्र दिलंय आणि ती वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत कोणकोणते घटक या ठिकाणी आहेत त्याची यादी आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. ती सविस्तर यादी त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. उदाहरणार्थ त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपण लिहित असताना म्हणायचं, अनुकूल असणारी भूरचना. अनुकूल त्या ठिकाणी भूरचना पाहिजे, म्हणजे सपाट जमीन, सुपीक आणि सेंद्रिययुक्त जमीन त्या ठिकाणी गाळाची असेल तर त्या ठिकाणी निश्चितच आपण वस्ती निर्माण करू शकतो. नंतर आहे हवामान. मग आल्हाददायक हवामान असेल, त्या ठिकाणी पिकांना योग्य असेल, मानवाला योग्य हवामान असेल तर अशा हवामानाच्या प्रदेशात वस्ती निर्माण होऊ शकते. नंतर आहे आर्थिक घटक. मग आर्थिक घटकाचा सुद्धा या ठिकाणी परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. नंतर आहे सामाजिक घटक. सामाजिक सलोखा या ठिकाणी निर्माण आपल्याला झालेला पाहायला मिळेल, तिथंही वस्ती निर्माण होऊ शकतो. राजकीय घटक, राजकीय स्थिरता आणि त्या ठिकाणी असणारी राजकीय अस्थिरता नसताना किंवा राजकीय अस्थिरता त्या ठिकाणी जर नसेल आणि सामंजस्याचं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर त्या ठिकाणी अशा अनेक घटकांचा परिणाम वस्ती निर्माण करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो. थोडक्यात या ठिकाणी एखाद्या क्षेत्रामध्ये वस्ती निर्माण करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी जर आपण या ठिकाणी सांगायची म्हटलं तर त्या ठिकाणी अनुकूल असणारी भूरचना म्हणजे प्राकृतिक रचना या ठिकाणी व्यवस्थित असली पाहिजे, हवामान आल्हाददायक असलं पाहिजे, आर्थिक घटक चांगले असले पाहिजे, सामाजिक सलोखा त्या ठिकाणी चांगला असला पाहिजे आणि राजकीय या ठिकाणी असणारे परिस्थितीचा या ठिकाणी अनुकूल असली पाहिजे. इत्यादी अनुकूल घटकांना अनुसरून वस्ती निर्मिती त्या ठिकाणी आपण करू शकतो, अशी यादी त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. हाही भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण वरील या आकृतीचा जर अभ्यास केला तर ही आकृती या ठिकाणी जर आपण पाहिली तर ती आकृती आपणाला खालील प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी या आकृतीवरून आपण सहजरित्या देऊ शकतो. हाही भाग या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे की जेणेकरून मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन कशा पद्धतीने मानव करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आपण या प्राकृतिक रचनेच्या साहाय्यानं त्या ठिकाणी देऊ शकतो. हाही भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो भाग आपण पाहिला तोच भाग या ठिकाणी आता अतिशय समर्पकपणे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न कशा पद्धतीने होतोय बघा, की जेणेकरून या ठिकाणी असणारा जो घटक आहे तो घटक या ठिकाणी आपण पाहतोय की भौगोलिक स्पष्टीकरण. आता या ठिकाणी असणारं भौगोलिक स्पष्टीकरण जो भाग आहे तो आपण पाहत असताना, आता भौगोलिक स्पष्टीकरण हा भाग या ठिकाणी पाहत असताना बघा आता की भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये पहिला दिला घटक, मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो नेहमी समूहाने राहणे पसंत करतो. अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी टाकलंय, मानव हा समाजशील प्राणी आहे म्हणजे तो या ठिकाणी नेहमी समूहाने राहणे पसंत करतो. समूहप्रिय प्राणी मानव आहे, समूहाने राहतो म्हणजे तो घोळक्याने राहतो, म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या आपापल्या जमातीनुसार तो राहतो. याचा अर्थ या ठिकाणी मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो समूहाने राहणे पसंत करतो. यातून पुढे सामाजिक बांधिलकी व सामाजिक गरजा निर्माण होत असतात. या सामाजिक गरजेतून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात. अशा घरांच्या मांडणीला वस्ती असे म्हणतात. मग या ठिकाणी बघा की वस्तीची व्याख्या या ठिकाणी कशी केलेली आहे, तर मानव हा समाजप्रिय समाजशील प्राणी आहे आणि तो समूहाने राहणे पसंत करतो. यातून तो पुढे सामाजिक बांधिलकी सामाजिक गरजा निर्माण होत असतात. या सामाजिक गरजेतून अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात. अशा घरांच्या मांडणीला वस्ती असे म्हणतात. मग वस्ती म्हणजे काय, तर याची व्याख्या या ठिकाणी आपल्याला देता येईल. पहिल्यांदा या ठिकाणी रिकाम्या जागा भरा असं वाक्य जर आलं तर मानव हा टिंबटिंब प्राणी आहे, तर मानव हा समाजशील प्राणी आहे असं आपण त्या ठिकाणी वाक्य लिहावं. नंतरचा या ठिकाणी आपण जर भाग पाहिला, पुढला पॅरेग्राफ त्या ठिकाणी पाहूया की मानवी अधिवास हा वस्त्यांच्या स्वरूपात आढळतो. अधिवास म्हणजे ज्या ठिकाणी मानव वास्तव्य करतो त्याला अधिवास असे म्हणावे, की मानवी अधिवास हा वस्त्यांच्या स्वरूपात आढळतो. यात एक घर ते मोठ्या शहरापर्यंतचा समावेश होतो. मग या ठिकाणी या वास्तव्यामध्ये मोठ्या असणाऱ्या एका घरापासून ते मोठ्या शहरापर्यंतचा यामध्ये समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग वस्तीवरून निदर्शनास येते की
निवासासाठी तसेच त्याच्या आर्थिक क्रियांसाठी काही प्रदेश व्यापले जातात. या ठिकाणी मानव राहतो, समूह जीवन जगतो, त्याच्या आर्थिक क्रियाही करतो. हाही भाग या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय घटकांचा परिणाम होत असतो. मानवी वस्तीवरती किंवा मानवाच्या वस्तीच्या स्थानावरती कोणत्या घटकाचा परिणाम होतो? तर मानवी वस्तीच्या घटकावर परिणाम होणारा पहिला भाग तो आपण पाहतोय की प्राकृतिक घटक, नंतर सांस्कृतिक घटक आणि त्या ठिकाणी आर्थिक घटक आणि राजकीय घटक इत्यादी घटकाचा परिणाम मानवी वस्तीच्या स्थानावरती झालेला आपणाला पाहायला मिळतो, असं या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. मग मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्त्यांची निर्मिती होते. मानव आणि पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्त्यांची निर्मिती होते. मग मानव ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची असणारी साधनसंपत्ती, ती साधनसंपत्ती सजीव असेल, निर्जीव असेल. मग पर्यावरणामधील असणारे जे घटक आहेत ते सजीव असतात, निर्जीव असतात. या साधनसंपत्तीचा मानव त्या वस्ती निर्मितीमध्ये त्याचा उपयोग आपल्याला केलेला पाहायला मिळतो. म्हणजे त्या ठिकाणी असणारं, जरा उदाहरणार्थ जर आपण घेतलं, मानव शेतामध्ये राहतो. मग शेतामधील असणारी लाकूड असेल, त्या ठिकाणी दगड असेल, माती असेल, याचा वापर मानव आपली या ठिकाणी घर किंवा वस्ती निर्माण करण्यासाठी त्याचा वापर सर्रासपणे केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जसे या ठिकाणी पर्यावरण असेल, त्या पर्यावरणाचा म्हणजे साधनसंपत्तीचा वापर मानव वस्ती निर्मितीमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ कोकणामध्ये उतरत्या छपराची किंवा कौलाची घरं आपल्याला पाहायला मिळतील. कारण का? तर त्या ठिकाणी असणारा जास्त पाऊस, त्या ठिकाणी असणारा समुद्रकिनारा, दमट हवामान इत्यादी कारणामुळे, सतत पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कौलारू घरं आणि उतरत्या छपराची आपल्याला घरं त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की धाब्याची घरं पूर्वी या ठिकाणी होती. धाब्याची म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो माळवत, की मातीनं त्या ठिकाणी वरती लिपलेला भाग आपल्याला पाहायला मिळेल. हा भाग या ठिकाणी म्हणतो आपण धाब्याची किंवा माळवताची घरं. आता या ठिकाणी तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला मग पत्र्याची घरं आली, नंतर स्लॅबची, कॉन्क्रीटची घरं आली, आता काचेची सुद्धा घरं निर्माण होऊ लागलेली आहे. हा भाग या ठिकाणी आपण मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्तीची निर्मिती होते असा याचा अर्थ या ठिकाणी घ्यावायचा आहे. नंतर प्राकृतिक घटक जसे उंच सकलपणा, समुद्रसपाटीपासूनची उंची, मृदा. आता या ठिकाणी असणारा जो भाग आहे तो प्राकृतिक घटकाचा भाग आपण पाहत असताना उंच सकलपणा असेल, त्या ठिकाणी की जेणेकरून समुद्रसपाटीपासून उंची असेल, मृदा असेल, हाही भाग या ठिकाणी आपण पाहतो. आता पुढं पाहूया आपण. नंतर या ठिकाणी पुढल्या पानावरती आहे बघा, 22 नंबर पानावरती की दिले या ठिकाणी काय म्हटले की हा भाग पहा. इथं तर पाहूया की हवामान, जलप्रणाली, भूजल पातळी इत्यादी घटक वस्तीचे अंतर आणि प्रकार यावर परिणाम करतात. उदाहरणार्थ कोरड्या हवामान प्रदेशात पाणी हा महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच घरे पाण्याच्या स्रोतांजवळ वसलेली असतात. म्हणजे वाळवंटी प्रदेशात जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी पाण्याचा भाग आहे अशा प्रदेशात त्या ठिकाणी आपल्याला घरं पाहायला मिळतील. किंवा आपल्याकडे सुद्धा आपण जर सहज पाहिलं तर जिथं या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात आहे, नदी किनारी आहेत किंवा कालवे आहेत, विहिरी आहेत, अशा प्रदेशांच्या भागामध्ये, हवामानाच्या या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी हा घटक महत्त्वाचा असल्याने त्याच ठिकाणी मानव आपली वस्ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. हाही भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. नंतरचा पुढला पॅरेग्राफ आपण पाहतोय. काही वेळा सामाजिक घटक वस्ती विखंडित करण्यास कारणीभूत ठरू शकतो. मग पूर्वी क्षेत्र प्रदेश काबीज केले जात असत किंवा बाहेरील लोकांकडून वारंवार आक्रमण होत असत. त्यामुळे बऱ्याच काळापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रित वस्त्याच्या विकासास सुरुवात झाली. म्हणजे पूर्वी जर आपण पाहिला तर तो काळ असा होता की काही टोळ्या यायच्या आणि त्या टोळ्यांमुळं या ठिकाणी एखाद्या प्रदेशावरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हल्ला व्हायचा, तो प्रदेश काबीज केला जायचा आणि त्या ठिकाणची असणारी वस्ती किंवा मानव हा भाग या ठिकाणी पूर्ण नष्ट केला जायचा. आणि त्यामुळं अशा प्रदेशातील या घटनेमुळं की बाहेरील लोकांकडून वारंवार आक्रमण होत असल्यामुळं यांना तोंड देण्यासाठी मानवाने बऱ्याच काळापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रित म्हणजे एकाच ठिकाणी समूहाने किंवा केंद्राने वस्त्यांचा विकास करण्यास सुरुवात झाली आहे असा अर्थ या ठिकाणी आपणाला दिलेला आहे. आता या ठिकाणी आपण
हा प्रश्न पाहिल्यानंतर वरील प्रश्नांची उत्तर आपण दिलेली आहेत. त्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर आपण हा भाग पाहतोय की जेणेकरून त्या ठिकाणी वस्तींचे प्रकार. आता पुढला भाग या ठिकाणी वस्तींचे प्रकार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की वस्तींचे प्रकार, वस्त्यांचा आकार आणि प्रकार यात भिन्नता आढळते. असा भाग या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की वस्त्यांचे प्रकार पाहताना वस्त्यांचा आकार आणि प्रकार यात भिन्नता आढळते. मग या ठिकाणी त्या वस्त्या या ठिकाणी पुढे दिले बघा की पुढल्या पानावरती आहे की त्या एका पाड्यापासून ते महानगरापर्यंत असतात. मग पाडा कशाला म्हणायचं की डोंगराळ प्रदेशामध्ये किंवा या ठिकाणी असणाऱ्या उंच सखल प्रदेशामध्ये ज्या काही 10 ते 15 वस्त्यांचा समूह डोंगराच्या त्या ठिकाणी असणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्या वस्ती समूहाला पाडा असे म्हणतात. तर यानंतर वाडी निर्माण होते. वाडी की पाड्यापेक्षा वाडी ही निश्चित मोठी असते आणि वाडीपेक्षा गाव मोठं असतं आणि गावापेक्षा नगर किंवा शहर मोठं असतं. या नगर शहरापेक्षा महानगर मोठं असतं आणि या महानगरपेक्षा या ठिकाणी प्रकाय महानगर मोठं असतं किंवा याच्यापेक्षा संकलित नगर मोठं असतं. अशी या ठिकाणी पाड्यापासून ते महानगरापर्यंत असतात. आकारानुसार वस्त्यांची आर्थिक वैशिष्ट्ये आणि सामाजिक संरचना बदलते. तसेच पर्यावरण आणि तंत्रज्ञानही बदलते. वस्त्या या छोट्या आकाराच्या आणि एकमेकापासून दूर असू शकतात. तसेच त्या मोठ्या आणि जवळजवळ वसलेल्या देखील असू शकतात. घरांमधील अंतराच्या आधारावर वस्त्यांचे खालील 4 प्रकारात विभाजन केलेले आपणाला पाहायला मिळते. आता या ठिकाणी असं सांगितलंय की घरातील अंतराच्या आधारावर वस्त्यांचे खालील 4 प्रकारात विभाजन आढळते. मग ते 4 प्रकार कुठले आहेत? तर या ठिकाणी पहिला प्रकार दिला आहे बघा की जेणेकरून तो प्रकार जर आपल्याला पाहिला तर हा आहे दाट किंवा केंद्रित वस्ती. दाट किंवा एकाच ठिकाणी केंद्रित झालेली वस्ती आपल्याला ज्या ठिकाणी पाहायला मिळते त्याला या ठिकाणी आपण म्हणतो की केंद्रित वस्ती. एकत्रित या ठिकाणी घरांची उभारणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते, त्याला आपण म्हणतो केंद्रित वस्ती. की ही केंद्रित वस्ती एखाद्या प्रदेशामध्ये कुठं आपल्याला आढळते तर ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात मुबलक पाणी पुरवठा आहे, जमीन सुपीक आहे, वाहतूक साधनाचा विकास आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक एखादं असणारं स्थान आहे किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं आहे, वाहतूक साधनाचा विकास झालेला आहे, शिक्षण, आरोग्य, पाणी असणाऱ्या अनेक सुविधा त्या ठिकाणी आपल्याला जर पाहायला मिळत असतील तर अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये मानव अनुकूल भौगोलिक परिस्थिती असल्यामुळे अशा सुपीक आणि दाट भागामध्ये आपणाला सहज केंद्रित वस्ती म्हणजे एकवटलेली एकाच ठिकाणी वाढलेली वस्ती आपल्याला पाहायला मिळते. नंतर आहे या ठिकाणी बघा दुसरा प्रकार आहे अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती. अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती अपवादात्मक या ठिकाणी अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती आपल्याला पाहायला मिळते. जर त्या प्रदेशामधून एखादा असणारा महामार्ग गेला असेल, रेल्वे मार्ग गेला असेल तर दुसऱ्या बाजूला असणारी वस्ती आणि त्याच्या दुसऱ्या उजव्या किंवा डाव्या बाजूला असणाऱ्या वस्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. किंवा या ठिकाणी असणारा जो भाग आपल्याला पाहायला मिळतो अपखंडित झालेला भाग की जेणेकरून जसा विकास त्या ठिकाणी असतो तशी आपल्याला वस्ती त्या ठिकाणी आढळते. हाही भाग या ठिकाणी पाहायला मिळतो. उदाहरणार्थ डोंगर माथ्यावर, डोंगराच्या पायथ्याला किंवा पठारी प्रदेशामध्ये अशी अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती आपल्याला पाहायला मिळते. नंतर आहे विखुरलेली वस्ती. तिसरा भाग या ठिकाणी दिला आहे आपल्याला विखुरलेली वस्ती. विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला वस्ती पाहायला मिळते. जसा मानवाचा या ठिकाणी प्राकृतिक रचना आणि आर्थिक घटकांचा परिणाम जसा झालेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तशी त्या ठिकाणी सुधारणा होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि विखुरलेल्या वस्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात की जेणेकरून हा भाग या ठिकाणी आपल्याला डोंगर भागावरती किंवा डोंगराच्या पायथ्यावरती विखुरलेल्या वस्ती आपल्याला फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. नंतर एकाकी वस्ती. आता एकाकी म्हणजे एकच वस्ती ज्याला आपण म्हणतो की शेतकरी हा शेतावरती आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी एक वस्ती करून राहतो त्याला एकाकी वस्ती आपण या ठिकाणी म्हणतो की जेणेकरून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या शेतावरती घर बांधून राहतो त्याला एकाकी वस्ती असे म्हणतात. म्हणजे अशा रीतीने घरांमधील अंतराच्या आधारावर वस्त्यांचे खालील 4 प्रकारात विभाजन केले जाते. त्याचा सविस्तर भाग आपण पुढे पाहणार आहोत. दाट किंवा केंद्रित वस्ती कशाला म्हणायचं, कशा पद्धतीने ती दाट लोकवस्ती त्या ठिकाणी निर्माण होते किंवा त्या ठिकाणी अंतराचा विचार करत असताना कशा पद्धतीने लोकसंख्या एकत्रित त्या ठिकाणी का आलेली असते, हाही भाग या ठिकाणी त्याच्या पाठीमागची कारणं आपण सविस्तर परत पाहणार आहोत. नंतर अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती कशी तयार होते याची कारणं आपण नंतर पाहणार आहोत. आणि विखुरलेली वस्ती. विखुरलेली
म्हणजे एका ठिकाणी त्या ठिकाणी समूहाने किंवा केंद्रित वस्ती न पाहता त्या ठिकाणी इथं एक घर, त्यानंतर काही अंतरावर घर, अशा विखुरलेल्या स्वरूपामध्ये वस्ती आपल्याला पाहायला मिळतात. त्याला विखुरलेली वस्ती म्हणते. आणि एकाकी वस्ती म्हणजे शेतकरी आपल्या शेतामध्ये आपल्याच मालकी हक्काचं या ठिकाणी घर असावं आणि त्यामुळं त्या ठिकाणी तो वस्ती निर्माण करतो. त्याला एकाकी वस्ती असे आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, वस्तींचे प्रकार या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर की पाड्यापासून ते या ठिकाणी संकलित नगरांपर्यंत असणारा भाग आणि त्यानंतर अंतराच्या आधारावर वस्त्यांचे खालील प्रकार, हे 4 प्रकाराचं विभाजन कशा पद्धतीने होऊ शकतं याची सविस्तर माहिती नंतरच्या पाठात आपण घेऊया पुढल्या भागामध्ये, की जेणेकरून त्या ठिकाणी असणारं जे भौगोलिक असणारं त्याचं स्पष्टीकरण असेल त्यामध्ये अधिक माहिती आपल्याला स्पष्ट करता येईल. तत्पूर्वी या ठिकाणी आज आपण हा भाग या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो संपूया, की जेणेकरून याच्यावरला जो भाग आपण निश्चित काय पाहिलं की थोडा या ठिकाणी आपण चर्चा करूया. की मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन पाहत असताना प्रथमतः आपण या ठिकाणी असणारा जो पहिला भाग पाहिला की मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन, यामध्ये दिलेली एक रंगीत आकृती तुमच्यासमोर पहिल्याच पानावरती मांडलेली आहे. त्याचा सविस्तर या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर किंवा त्या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर खालील प्रश्नांची म्हणजे 1 ते या ठिकाणी 6 प्रश्नांची उत्तरं आपण त्या ठिकाणी दिलेली आहेत. नंतर त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. व पुढचा भाग जो आपण पाहिला, वस्त्यांचे प्रकार कसे आहेत किंवा वस्त्यांचा आकार आणि प्रकार यामध्ये भिन्नता कशामुळं आढळते याचं थोडक्यात स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि घरांमधील अंतराच्या आधारावर वस्त्यांचे खालील 4 प्रकार म्हणजे दाट किंवा केंद्रित वस्ती, अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती, विखुरलेली वस्ती आणि एकाकी वस्ती, हा भाग या ठिकाणी आपल्याला दिलेला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ या ठिकाणी असणाऱ्या जाळ्याप्रमाणे असणारी जी वस्ती आपल्याला पाहायला मिळते तोही भाग या ठिकाणी पहिल्यांदा पाहिला. नंतर अर्धकेंद्रित, रस्त्याच्या दुतर्फा किंवा रेल्वेलाईनच्या दुतर्फा, विखुरलेली वस्ती, डोंगर पायथ्याला आढळणारी वस्ती आणि एकाकी वस्ती म्हणजे शेतावर एकच वस्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते किंवा डोंगर उतारावरती पायथ्या लगत असणारी वस्ती आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळते. असे आपण प्रकार त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. तत्पूर्वी हा भाग या ठिकाणी तुम्हाला समजला असेल. नंतर तुम्ही वेळोवेळी या असणाऱ्या प्रकरण नंबर 3 म्हणजे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या घटकाचा अभ्यास पुस्तकाच्या साहाय्याने तुम्ही व्यवस्थित करावायचा आहे. हा भाग ही या ठिकाणी समजून घ्यावायचा आहे. आज आपण या ठिकाणी हा भाग इथंच आपण संपूया, की जेणेकरून हा भाग तुम्हाला अधिक पद्धतीने या ठिकाणी समजला असेल. विद्यार्थी मित्रांनो, काही या ठिकाणी शिकवत असताना थोडी गडबड जरी झाली किंवा थोडे स्पीड या ठिकाणी आपोआप येते की जेणेकरून जो भाग तुम्हाला समजला नसेल नंतर त्या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घरी त्याचं वाचन करावं, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करावा. जिथं समजत नसेल त्या ठिकाणी भाग मला विचारावा. त्या ठिकाणी तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल किंवा समस्या काय असतील तर त्या ठिकाणी विचाराव्यात. सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती हा जो काळ आहे तो या ठिकाणी फार महाभयंकर असा कोरोनाचा काळ आहे. या महामारीच्या असणाऱ्या दिवसामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा अशी आपणास विनंती आहे. पालकांनीही विद्यार्थ्यांना सहकार्य करावं. त्यांना या ठिकाणी मोबाईलवरती हा घटक पाहण्यासाठी संधी द्यावी अशी पालकांनाही माझी विनंती आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया.